माझ्या यूट्यूब फॅमिलीला जन्माष्टमीच्या खूप खूप शुभेच्छा। याचं औचित्य साधून आपण एक डिश बनवणार आहोत। ती रेसिपी काय आहे ते आपण बघू। तर सर्वप्रथम आपण गव्हाचं कणिक घेतलं आहे। गव्हाच्या कणकामध्ये थोडं मीठ घालून आपण त्याला चांगल्या प्रकारे मळून घ्यायचं आहे। आपल्या इथे कणिक मळून झालेला आहे। आपण एका भांड्यामध्ये आपण 1 वाटी साखर घेतलेली आहे। तुम्हाला जेवढं गोड हवं तेवढं तुम्ही साखर इथे घेऊ शकता। 1 वाटी साखर आणि 2 ते 2.5 ग्लास इथे पाणी घेतलेलं आहे। ठीक आहे। हे जे प्रमाण मी सांगितलेलं आहे ते अंदाजे तुम्ही तुमच्या प्रकारे तुम्हाला कसं हवं ते तुम्ही तसं करू शकता। त्याचप्रमाणे आपण इथे टाकलेलं आहे आता इलायची पावडर। ओके, तर आपण इथे विलायची टाकून घेतलेला आहे। तुम्ही तुमच्याकडे ड्रायफ्रूट्स असणार, खोबरं असणार ते तुम्ही इथे टाकू शकता। खसखस वगैरे सर्व आपण इथे टाकून घेऊ शकतो, जे पण तुमच्याकडे अवेलेबल आहे ते। तर हे आपण आपल्या गॅसवर ठेवून घेतलेलं आहे। पूर्ण इथली साखर विरघळेपर्यंत आपल्याला हे इथे ठेवायचं आहे। ठीक आहे, तर तोपर्यंत आपण आपलं दुसरी प्रक्रिया चालू करूया। आपण इथे जे कणिक मळून घेतलेलं होतं त्याचं आपण असं थोडं थोडं घेतलेलं आहे आणि मागे पुढे करत असं थोडे थोडे आपण तुकडे केलेले आहे। ठीक आहे, आणि तुकडे म्हणजे जसं आपण दिव्याला कापसाची वात कशी करतो ना, अगदी त्याच प्रकारे आपण या पिठाच्या या कणिकाचं जसं आपण करत आहोत। ठीक आहे, असंच तुम्हाला करायचं आहे। हे सर्व झालं की जे आपण ठेवलेलं होतं भांडं गॅसवरती त्याला बघा, तुम्ही बघू शकता काही वेळाने चांगली उकळी आलेली आहे आणि इथे आपण एक एक असं टाकत आहोत। पण इथं होते कसं, एक टीप तुम्हाला देते की चिटकून पडते आपण एकावर एक टाकलो तर। इथे काय झालं, आजीने काय केलं, जे आपण बनवलेलं होतं पाकासारखं ते पाक इथे गरम गरम टाकत गेले, जेणेकरून ते मोकळे झाले आणि म्हणजे आपल्याला त्रास नाही झाला। आपण ते आरामात इथं पार पाडलेलं आहे, म्हणजे आरामात इथं आपण टाकून घेतलेलं आहे। ठीक आहे, आणि काही वेळाने 10 ते 15 मिनिटानंतर जर तुम्ही बघाल तर जे आपण बारीक करून जे टाकले होते ना कणकाची गोळी, तर ते आता फुगलेले आहेत। ओके, ते आपण आता बघू शकता तुम्ही इथे, तर ते आता फुगलेले आहे, चांगली उकडी पण आलेली आहे। तुम्हाला इथे मी दाखवते कसं ते फुगलेले आहे। तुम्हाला फुगी राखात आता दिसणार। आपण जेव्हा टाकलेलं होतो तेव्हा ते अगदी म्हणजे छोटे बारीक असे झालेले होते, राईट ना। तर इथे जसं आता पाण्यामध्ये आपण जसे टाकितलं आपण पाकामध्ये, तर हे जसे आता फुगीर झालेले तुम्हाला दिसून राहिलेलं। त्यानंतर आपण इथे खोबरा किस टाकून घेतलेला आहे। तुमच्याकडे जे पण अवेलेबल आहे, जे मला ड्रायफ्रूट्स आवडत असणार ते पण तुम्ही टाकू शकता। ओके, ऑप्शनल आहे, जे तुम्हाला आवडतं ते तुम्ही टाकू शकता। तर इथे आपली डिश तयार आहे। विदर्भ स्पेशल लोऱ्या आपल्या इथे तयार झालेल्या आहेत। आपल्या बालकृष्णाला सुद्धा हे खूप आवडतात। तर चला आपण याच निमित्ताने हे करून बघू आणि याची चव चाखून बघूया। थँक्यू।